हॅलो एव्हरीवन. महाडिस्कॉम AJचा जो चान्स भेटलेला आहे, ज्याचा फॉर्म फिलअप सध्या चालूच आहे, पण भरपूर स्टुडंटचा आतापर्यंत फॉर्म फिलअप झालेला असेल आणि आता आपल्याला पूर्ण प्रॉपर अशी प्लॅनिंग करायची आहे. सिलेबस कशा प्रकारे कव्हर करायचा आहे, स्टडी प्लॅनिंग तुमचं कसं असायला पाहिजे, कोणत्या मिस्टेक तुम्ही करायला नाही पाहिजे. डे 1 पासून प्रिपरेशनच्या डे 1 पासून ते एंडपर्यंत ज्या दिवशी पेपर होईल त्या दिवशीपर्यंत तुमचं प्रॉपर प्लॅनिंगने जर आपण अभ्यास केला, सिलेबस कव्हर केला, टेस्ट सिरीज दिल्या, प्रॉपर रिव्हिजन केली तर नक्कीच 100% सिलेक्शन होते. पेपरमध्ये खूप काही वेगळं असं काही विचारत नाही. प्रत्येक जे महाडिस्कॉमचा असो, महाजनको असो किंवा महाट्रान्सको असो, तिन्ही याचा सिलेबस नियर अबाउट सेमच असतो. फक्त काय होतं, कधी कुठं कुठं इंग्लिश असते तर कुठं मराठी असते नॉन-टेकमध्ये, बाकी टेक्निकल सिलेबस कम्प्लिटली सेम असतो. तुम्हाला खूप सारे लोक असे भेटू शकतात की जे सांगतील की डिस्कॉमला काही वेगळंच असतं, ट्रान्सकोला काही वेगळंच असतं. सिलेबस सगळ्यांसाठी सेम असतो, हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला सिलेबस काही काही स्टुडंट, भरपूर स्टुडंटचे असे मेसेज येतात, मॅडम आम्हाला सिलेबसच माहित नाही. सगळं फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला जी एक्झाम द्यायची आहे ती सिलेबस माहीत असणं गरजेचं आहे आणि त्याचे जे काही PYQ असतात ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कारण मेन तुम्ही पेपर जो देणार आहे त्याचे PYQ आणि त्याचा सिलेबस जर तुम्हाला क्लिअर असेल तरच तुम्ही प्रॉपरली त्याचा अभ्यास करू शकता. त्यानंतर स्टडी प्लॅनिंग कसं ठेवायचं, आधी तुम्हाला आता 90 दिवसाचं आपण प्लॅनिंग करूया. त्यापेक्षा जास्त दिवस भेटण्याचे चान्सेस आहेत, पण त्यात शुअरिटी नाही. भेटलं तर हे त्याच्यापेक्षा जास्त दिवसही भेटू शकतात. पण आपण कसं आहे की कमी दिवसांचं प्लॅनिंग केलं तर जेणेकरून काय आहे की आपण सेफ झोनमध्ये प्लॅनिंग करतोय आणि त्यानंतरचे जे दिवस भेटतील ते आपल्यासाठी बोनस असतील, म्हणजे आपण आणखी स्ट्रॉंग वेने प्रिपरेशन त्या दिवसात करू शकतो. त्यामुळे आता आपण सध्या जे प्लॅनिंग करतोय ते फक्त आणि फक्त 90 दिवसाचं, पण 90 दिवस भरपूर असतात. तुम्ही खूप प्रॉपरली युटिलाइज केलं तर 90 दिवसात प्रॉपरली सगळं मॅनेज होते. आणि कोणत्या मिस्टेक आहेत ज्या तुम्ही अवॉइड करायला पाहिजे डे 1 पासून, तर त्या मिस्टेक पण मी या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे आणि त्यावर नक्कीच तुम्ही प्रॉपरली त्या बघा आणि खरंच त्या जर तुम्ही अवॉइड केल्या तर तुम्हाला त्याचा नक्कीच बेनिफिट भेटणार आहे. वेळ निघून गेल्यावर, मिस्टेक समजल्यावर काही अर्थ नसतो. आता वेळ आहे तुमच्या हातात, त्यामुळे त्याचं तुम्ही प्रॉपरली युटिलायझेशन करा. सगळ्यात आधी सब्जेक्ट. आता आपण टेक्निकल बघूया आणि नॉन टेक दोन्ही बघूया. टेक्निकल आणि नॉन टेक. सगळ्यात आधी टेक्निकल. तर टेक्निकलमध्ये जे मेजरली सब्जेक्ट असतात, पॉवर सिस्टीम आहे पहिला सब्जेक्ट, दुसरा मशीन आणि तिसरा नेटवर्क. मेजरली म्हणजे जास्त क्वेश्चन जे असतात तर आपल्या टेक्निकलचे 50 क्वेश्चन असतात. एक क्वेश्चन जो असतो तो 2.2 मार्क्ससाठी असतो. ठीक आहे. तर पॉवर सिस्टीम, मशीन, नेटवर्क याचे जास्त क्वेश्चन राहतात कम्पेअर टू बाकी सब्जेक्ट, म्हणजे एकदम हे आपल्या ब्रांचचे काय कोअर आहेत. त्यामुळे हे सब्जेक्ट करताना खूप प्रॉपरली, म्हणजे एकदम स्ट्रॉंग वेने तुम्हाला करावं लागतं. त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही बाकी सब्जेक्ट सोडू शकता, पण या सब्जेक्टला तुम्हाला जास्त टाइमही द्यावा लागतो आणि थोडा सिलेबसही चांगला, म्हणजे थोडा जास्त असतो बाकी सब्जेक्टपेक्षा आणि मार्कही, म्हणजे क्वेश्चन जास्त येतात जनरली. आणि तुम्ही जर प्रॉपर प्रॅक्टिस केली ईच अँड एव्हरी पॉईंट, जसं पॉवर सिस्टीम आहे त्याचा काहीतरी सिलेबस आहे पर्टिक्युलर, ईच अँड एव्हरी पॉईंट म्हणजे जेवढे तुम्हाला सिलेबस मेन्शन आहे त्यातला एक पॉईंट सपोज काही पॉईंट आहे त्याला असं टिक करायचं की हा झालाय माझा कव्हर. आता दुसरा पॉईंट तो कव्हर झाला की असं करायचं, टिक करून टाकायचं. तुम्ही जी काही नोटबुक बनवली आहे त्याचे स्टार्टिंगचे 4 ते 5 पेज तुम्ही पॉवर सिस्टीम, मशीन, नेटवर्क सगळे सब्जेक्ट लिहून टाकायचे आणि सगळ्या सब्जेक्टचा डिटेल सिलेबस लिहायचा. आता मॅडम मला डिटेल सिलेबस कुठून भेटेल, तर पॉवर सिस्टीम आहे तर पॉवर सिस्टीमवर जे काही असते, आता पॉवर सिस्टीममध्ये काय येणार, डिस्ट्रीब्युशन येणार, जनरेशन येणार, ट्रान्समिशन येणार, स्विच गिअर अँड प्रोटेक्शन येणार, फॉल्ट येणार. तर प्रत्येक याच्यावर मी एक व्हिडिओ बनवलेले आहे ऑलरेडी. डिटेल्स पॉवर सिस्टीमवर एक पूर्ण व्हिडिओ आहे ज्याच्यावर डिटेल सिलेबस ईच अँड एव्हरी पॉईंट मी मेन्शन केलेले आहे. ते तुम्हाला त्या 4 ते 5 पेजेस जे सोडले तुम्ही, एक पेज पूर्ण तुम्हाला लागेलच पॉवर सिस्टीमसाठी. त्यात पूर्ण पॉईंट लिहायचे, एका लाईनवर एक पॉईंट, दुसऱ्या लाईनवर दुसरा पॉईंट, असे एका लाईनवर तुम्ही दोनही पॉईंट लिहू शकता, जेणेकरून तुम्हाला टिक करता आलं पाहिजे की हा पॉईंट माझा कव्हर झाला आहे आणि प्रॉपर वेने कव्हर केला आहे मी. अशा वेने तुम्हाला काय ईच अँड एव्हरी पॉईंट सिलेबसचा कव्हर करायचा आहे. तसंच सेम मशीनमध्ये पण सगळे पॉईंट लिहायचे आणि त्यातला तुमचा कोणता कव्हर झालाय असं टिक करत जायचं की हा माझा कव्हर झालाय आणि जे जे बाकी आहे ते मग 1 बाय 1 एक एक करत जायचं. असं प्रत्येक सब्जेक्टसाठी तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. आता हे पॉवर सिस्टीम, मशीन, नेटवर्क सगळ्या सब्जेक्टवर ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहे आणि ते व्हिडिओची
एक प्लेलिस्टच बनवते. मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ती प्लेलिस्ट अवेलेबल करते आणि त्यात तुम्हाला काय जेवढे सब्जेक्ट आहे त्याचा प्रत्येक सब्जेक्टचा एक एक व्हिडिओ आहे ज्यात डिटेल सिलेबस त्याचा मेन्शन आहे. म्हणजे तुम्हाला जास्त डोकं लावायची गरज नाही. ऑलरेडी तुम्हाला पॉईंट सगळे गिवन आहे. तुम्हाला ते प्रॉपरली फक्त त्याचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे तुम्हाला पॉईंट माहिती आहे की हे पॉईंट आहेत. स्टँडर्ड सिलेबस आहे आपला आणि त्यात एक एक पॉईंट तसा सिलेबस तुम्हाला जनरली कुठे मिळणार नाही. पण तो प्रॉपरली सगळं अनालिसिस करून अभ्यास करून मी तो सिलेबस तुम्हाला दिलेला आहे तिथे. तर त्याचा एक एक पॉईंट तुम्ही प्रॉपरली केलाय की नाही काही चेक करायचं. ठीक आहे. आणखी एक पॉवर सिस्टीमवर माझा स्वतःचा एक क्रॅश कोर्स पण आहे जो आपला फ्री ऑफ कॉस्ट यूट्यूबवर अवेलेबल आहे. तुम्ही तोही चेकआउट करू शकता. तुमचा म्हणजे तुम्ही तो क्रॅश कोर्स केल्यानंतर तुमचा स्वतःचा एक्सपिरियन्स तुम्ही शेअर करालच, पण जो काही बाकी स्टुडंटचा एक्सपिरियन्स आहे तो तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये दिसून जाईल. किती म्हणजे प्रॉपरली मॅनेज केला आहे तो कोर्स. म्हणजे शॉर्ट अँड स्वीट कंटेंट आहे बिलकुल. तर तो तुम्ही बघू शकता. त्यानंतर तुम्ही जर MCQ कोणतंही बुक घेतलं किंवा जनरली जे PYQ चे बुक असतात आपले प्रिव्हियस इयर EJचं बुक जर तुम्ही सॉल्व्ह करायला घेतलं तर तुमचे खूप प्रॉपरली ते क्वेश्चन सॉल्व्ह होतात. ठीक आहे. त्याचा पॉवर सिस्टीमचा अवेलेबल आहे. पॉवर सिस्टीमचं आता हा किती दिवसाचा 90 दिवसाचा आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे. ठीक आहे. आता 90 दिवसाचं प्रॉपर प्लॅनिंग करायचं आहे की जेणेकरून प्रत्येक सब्जेक्टही झाला पाहिजे आणि प्रायोरिटी बेसिसवर बी झाला पाहिजे. हे जे 3 सब्जेक्ट आहे फर्स्ट प्रायोरिटीचे सब्जेक्ट आहे आपले. आता याला नियर अबाउट तुम्ही 15 दिवस द्यायचे. मशीनलाही 15 दिवस द्यायचे आणि नेटवर्कलाही 15 दिवस द्यायचे. टार्गेट 15 दिवसांचं ठेवायचं जेणेकरून 1-2 दिवस 2-3 दिवस एक्स्ट्रा लागले तरी टेन्शन नाही. कारण आपण आधीच कमी दिवस घेतले म्हणजे 15 दिवस घेतले जेणेकरून त्यात होऊ शकते सफिशियंट. पण एखाद्याला 1-2 दिवस जास्त लागले तर काहीच इश्यू नाही. तुम्ही तो 1-2 दिवसही देऊ शकता. जेणेकरून आपण शेवटी त्यासाठीच काही डेज एक्स्ट्रा ठेवले की तुम्हाला जर आणखी 15 दिवसाचं प्लॅनिंग केलंय तुम्ही नाही मला 15 दिवसात पॉवर सिस्टीम कंप्लीट करायचं पण नाही थोडे काही 1-2 पॉईंट बाकी आहे आणखी 1-2 दिवस लागतील तर तुम्ही देऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही. या 15 दिवसामध्ये प्रॉपर प्लॅनिंग करायचं की जे तुमचं सिलेबस आहे ते सगळं 15 दिवसात झालं पाहिजे. आणि ते झाल्यानंतर डबल तुम्हाला मशीन करायचं आहे आता. तर मशीनचे 15 दिवसाचं मशीन 15 दिवसात करायचं आहे परत. तर मशीन करताना पॉवर सिस्टीमला रिव्हिजन झालीच पाहिजे. जर तुम्ही रिव्हिजन केली नाही पॉवर सिस्टीमला तर मशीन असाल आणि पॉवर सिस्टीम पूर्ण विसरून जासाल. तर तसं व्हायला नको. त्यासाठी मशीन 15 दिवसात तुम्ही करत असताना सिलेबस कव्हर करत असताना 1-2 तास दिवसातले असे ठेवायचे की ज्यात तुम्हाला रोज पॉवर सिस्टीमही रिवाइज करायचं आहे त्या 15 दिवसात. ठीक आहे. आणि हे करता करता सोबत जी मिस्टेक आहे ती जनरली स्टुडंट करतात आधी कंप्लीट मी टेक्निकल करून टाकतो आणि नॉन टेकचं बघू वेळेवर होऊन जाईल. ही मिस्टेक जनरली स्टुडंट करतात. डेली तुम्हाला टेकही करायचं आहे आणि नॉन टेकही करायचं आहे. तर नॉन टेकमध्ये काय आहे तर रिझनिंग ॲप्टिट्यूड आणि मराठी वगैरे असेल तर मराठीचा जास्त अभ्यास करायची गरज पडत नाही. पण रिझनिंगची तुम्ही डेली प्रॅक्टिस करायलाच पाहिजे. रिझनिंगचं वेटेजही चांगलं असते आणि ॲप्टिट्यूडही तुम्ही जनरली आता थोडा ॲप्टिट्यूडला कमी टाइम दिला आणि रिझनिंग डेली करा. रिझनिंगचे जास्त क्वेश्चन असतात 40 क्वेश्चन 20 मार्क्स आणि ॲप्टिट्यूडचे 20 क्वेश्चन 10 मार्क्स. तर वेटेज जास्त आहे रिझनिंगला. तुम्ही रिझनिंगला डेली प्रॅक्टिस करा. रिझनिंगचीही कशी प्रॅक्टिस करायची तोही एक व्हिडिओ आहे तोही त्या प्लेलिस्टमध्ये ऍड करते जेणेकरून तुम्हाला सर्च करताना प्रॉब्लेम होणार नाही. तुम्ही इझिली ते बघू शकता. तर डेली करताना टेक्निकल तुम्ही 15 दिवसाचा पॉवर सिस्टीम करताय त्यासोबत थोडा म्हणजे दिवसाचा 1-2 तास काढून एखादा तास काढून तुम्हाला रिझनिंगही करायचं आहे. ठीक आहे. आता तुम्ही 15 दिवस पॉवर सिस्टीमला तुला दिवसभर तोडून पॉवर सिस्टीम करणार आहे. 4 ते मॅक्स टू मॅक्स 4 ते 5 तास तुम्ही पॉवर सिस्टीम करणार. त्यानंतर जो टाइम पडते एखादा तास रिझनिंग करायचं. नंतर एखादा तास त्याची रिव्हिजन करायचं. तेव्हाही पॉवर सिस्टीम करताना नाही जेव्हा तुम्ही फ्रेशली करता तेव्हाही त्याला रिव्हिजनची गरज असते. जोपर्यंत तुम्ही त्याला रिकॉल करणार नाही रिव्हिजन करणार नाही तोपर्यंत ते तुमच्या माइंडमध्ये सेट होणार नाही आणि जोपर्यंत ते सेट होणार नाही तोपर्यंत तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करताना प्रॉब्लेम येणार आहेत. त्यामुळे प्रॉपरली माइंडमध्ये त्याला सेट करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर असं त्यानंतर तुम्ही आता नेटवर्क करणार. तुमचं पॉवर सिस्टीम मशीन झालं. आता नेटवर्क करायचं आहे. तर नेटवर्क करतानाही तुम्ही आता पॉवर सिस्टीमची ऑलरेडी रिव्हिजन केली आहे तुम्ही. आता तुम्हाला कशाची रिव्हिजन करायची आहे मशीनची रिव्हिजन करायची आहे. ठीक आहे. मग मशीनची रिव्हिजन झाली की परत पॉवर सिस्टीमची रिव्हिजन करायची जेणेकरून सब्जेक्ट आपल्याला मागचं विसरायचं नाही. ठीक आहे. असं करता करता तुम्हाला हे 15 म्हणजे तुमचे 45 दिवस इथे गेले आणि हे 5 दिवस मी एक्स्ट्रा याच्यासाठी ठेवले. एखाद्याला 1-2 दिवस जर जास्त लागले तुमचे मॅक्स टू मॅक्स इथे किती दिवस होणार 50 दिवस होणार. ठीक आहे. त्यानंतर बेसिक इलेक्ट्रॉनिक्स याला 5 दिवस आणि मेजरमेंट याला 5 दिवस. याला एकदम डेप्थमध्ये याचे MCQ सॉल्व्ह करायची गरज नाही. याचे बेसिक MCQ थेरॉटिकल MCQज पेपरमध्ये येतात. त्यामुळे याला एकदम जास्त
आणि मेजरमेंटचे काही टॉपिक आहेत जे मी ऑलरेडी डिस्कस पण केले आहे की मेजरमेंटमध्ये काही टॉपिक आहेत त्याच्यावर न्यूमेरिकल येतात. तर ते तेवढे टॉपिक तुम्हाला न्यूमेरिकल बेस पण कव्हर करायचे आहे. आणि बेसिक इलेक्ट्रॉनिकमध्ये जनरली न्यूमेरिकल विचारत नाही, खूप कमी चान्सेस आहेत. थेरोटिकल पोर्शनवरच क्वेश्चन विचारतात इलेक्ट्रॉनिक पोर्शन असल्यामुळे. तर तुम्हाला जास्त दिवस लागणार नाही, याला 5-5 दिवस, म्हणजे इथे गेले आपले 10 डेज. ठीक आहे. तर मागं आपले 50 आणि हे 60 दिवस झाले आपले पूर्ण. ठीक आहे. त्यानंतर आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, कंट्रोल सिस्टीम आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. यालाही एकदम डेप्थमध्ये नाही, तर बेसिक थेअरी तुम्हाला याची कंप्लीट करायची आहे. याला 5-5-5 दिवस, म्हणजे हे झाले तुमचे इथले 15 डेज. ठीक आहे. आणि याच्यानंतर हे जे 3 सब्जेक्ट आहे, आता एई आणि जेई आपण दोघांचंही डिस्कशन करत आहे. एई आणि जेईचं डिस्कशन करत असताना एई आणि जेई दोघांचाही सिलेबस सेमच आहे. फक्त जेई मध्ये काय होणार की हे जे सिग्नल अँड सिस्टीम, EMFT, मायक्रो प्रोसेसर हे पोर्शन बिलकुलच विचारत नाही असं म्हटलं चालेल, किंवा एखादा क्वेश्चन राहतो. आणि एई मध्ये पण जास्त विचारत नाही. फक्त एई आणि जेई मध्ये फरक काय राहतो, तर एई मध्ये जे बेसिक न्यूमेरिकल सपोज 50 टेक्निकल क्वेश्चन विचारणार आहे एई मध्ये, आणि 50 टेक्निकल क्वेश्चन विचारणार आहे ते जेई मध्ये. तर जेई मध्ये थेरॉटिकल क्वेश्चन जे राहतील ते नियर अबाउट 40 राहणार, आणि 10 क्वेश्चन जे राहतील ते एकदम बेसिक वाले न्यूमेरिकल, बिलकुल बेसिक 2 स्टेपचे न्यूमेरिकल जे असतात, बेसिक वाले न्यूमेरिकल ते विचारले जातील. असं हे जेईचं राहील. आणि एईचा जर विचार केला तर एईच्या पेपरमध्ये नियर अबाउट 50-50 आपण कन्सिडर करून चालायचं की 25 क्वेश्चन जे राहतील ते न्यूमेरिकल आणि 25 क्वेश्चन जे राहतील ते थेरी. ठीक आहे. यात न्यूमेरिकल एकदम काही असे खूप मोठे मोठे नसतात. तर 50 क्वेश्चन पैकी तुम्हाला नियर अबाउट 5 ते 7 न्यूमेरिकल जे असतील, 7 पण नाही, 5 न्यूमेरिकल जे असतील जे थोडे टफ असतील किंवा जे थोडे टाइम टेकिंग आहेत, तर त्यावेळेस कोणता क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आणि कोणता सोडायचा हे आपल्या हातात असते. तर 5-6 न्यूमेरिकल असे राहतील ते थोडे टफ राहतील. त्याला टफ इट मीन्स की त्याला टाइम टेकिंग राहतील. क्वेश्चन कोणताही घ्या टेक्निकलचा, त्याला 2.2 मार्क आहे. एक थेरी आहे त्याला 2.2चा मार्क्स आहे. न्यूमेरिकल आहे त्यालाही 2.2चा आहे. तर आपल्याला कोणता क्वेश्चन सॉल्व्ह करून पटकन मार्क गेन करायचा हे आपल्या हातात आहे. त्यामुळे कोणता क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आणि कोणता स्किप करायचा हे पण आपल्याला समजायला पाहिजे. तर 5 क्वेश्चन जे असतात ते थोडे टाइम टेकिंग असतात. बाकी जे न्यूमेरिकल आहे ते बिलकुल सिम्पल न्यूमेरिकल असतात. तर हे झालं टेक्निकल. एई आणि जेईच्या पेपरमध्ये एवढाच डिफरन्स असतो की जी लेवल असते न्यूमेरिकलची, म्हणजे न्यूमेरिकल थोडे जास्त राहतात एईच्या पेपरमध्ये आणि जेई मध्ये कमी राहतात. तर हाच एवढा फरक आहे. टेक्निकल सिलेबस वगैरे सगळं सेम राहते. आणि हे जे 3 सब्जेक्ट आहे याला मॅक्स टू मॅक्स तुम्ही 5 दिवस द्यायचे. जनरली ज्यांचं आधीचा सिलेबस झाला नाहीये त्यांनी हे सब्जेक्ट करायचेच नाही. ज्यांचा आधीचा सिलेबस प्रॉपरली एकदम स्ट्रॉंग वेने झालाय त्यांनीच याला 5 दिवस द्यायचे. बाकीच्यांनी हे सब्जेक्ट सोडले तरी चालतात, कारण यावर जनरली क्वेश्चन विचारत नाही. ठीक आहे. तर आतापर्यंत जर आपण विचार केला तर आपले किती दिवस झालेले आहेत बघू आपण. हे झाले आपले 50, 60, 70, 75. तर 75 दिवसांचं आपलं इथं प्लॅनिंग झालं. हे 5 मी जनरली पकडत नाही, कारण जे फ्रेश स्टुडंट आहे ज्यांचं प्रॅक्टिस म्हणजे हे बाकी आहे अभ्यासात पूर्ण, त्यांच्यासाठी आपण हा प्लॅन बनवतोय. तर 75 दिवस झाले. अजून आपल्याकडे अवेलेबल आहे ते 15 दिवस. आपल्याकडे 90 दिवसांमधले 15 दिवस अजूनही आपल्या हातात आहेत. तर आपल्या हातात आता 75 दिवस गेलेले आहेत आणि 15 दिवस आहे. ठीक आहे. आतापर्यंत तुम्ही काय केलं, जे सब्जेक्ट आहे ते सब्जेक्टच्या सिलेबस वाईज एक एक पॉईंट तुम्ही चेक करत गेले की हा माझा प्रॉपरली कव्हर झालाय, त्याची रिव्हिजन झाली आहे, आणि सोबतच तुम्हाला MCQ ही सॉल्व्ह करायची आहेत. बरोबर एक सब्जेक्ट झाला, सपोज पॉवर सिस्टीम झाला, तर सोबतच त्याचं पॉवर सिस्टीम झालं की जशी आपण दुसरा सब्जेक्ट करताना त्याची रिव्हिजन करतो, तसंच त्याची रिव्हिजन झालं की त्याचं न्यूमेरिकल MCQ ही सॉल्व्ह करून बघायचे. MCQ सॉल्व्ह करून बघायचे. MCQ तुम्ही जेवढे जास्त सॉल्व्ह करणार तेवढी तुमची जास्त कमांड येईल त्याच्यावर. प्रॉपरली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. कन्सेप्टही तुमचे क्लिअर होऊन जातील की हा मी सही केली तर मला ते MCQ आता प्रॉपरली सॉल्व्ह करता येतात. तुम्हाला विश्वास होईल, कॉन्फिडन्स लेवल बूस्ट होईल की तुम्ही जर प्रॉपरली MCQ सॉल्व्ह करत घेईल तर तुमचा कॉन्फिडन्सही बूस्ट होईल. आणि MCQ सॉल्व्ह करताना मेथड अशी वापरायची की तुमचा पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करताय तुम्ही, जो काही XYZ क्वेश्चन आहे त्याचे 4 ऑप्शन्स आहे, 5 ऑप्शन आहे ABCD, आणि त्याचा आन्सर बघणार मागे बी आहे, क्वेश्चन समजणार आन्सर बी आहे. असं कधीच करायचं नाही. जे तुमचे क्वेश्चन्स आहे प्रॉपरली तुम्ही तुमचं डोकं लावून ते सॉल्व्ह करून बघायचे. पहिल्या वेळेस तुम्हाला टाइम लागतो आणि एकदा MCQ सॉल्व्ह करून जमत नाही. 3 ते 4 वेळा तुम्हाला MCQ प्रॅक्टिस करावीच लागेल. जे कोणतं तुम्ही XYZ बुक यूज कराल ते बुक प्रिव्हियस इयर EJचं असायला पाहिजे, आणि
प्रॅक्टिस करताना तुमची 2 ते 3 वेळा तरी निदान तुम्ही एमसीक्यू प्रॅक्टिस करायला पाहिजे, जेणेकरून तुमचे, कारण पेपर जो आहे तो टाइमचा आहे. म्हणजे जेवढं तुम्हाला काय होतं, पूर्ण पेपर माहिती असला आणि तुम्ही खूप स्लो सॉल्व्ह करताय तर काही त्याला अर्थच नाही आहे ना. तुम्हाला कमी टाइममध्ये जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, जेवढी प्रॅक्टिस जास्त करणार तेवढं जास्त चांगलं. ठीक आहे. तर अशा प्रकारे 2, 3, 4 असे ऑप्शन टाकून घ्यायचे. पहिला क्वेश्चन, दुसरा क्वेश्चन, तिसरा क्वेश्चन, चौथा क्वेश्चन, पाचवा क्वेश्चन. पहिल्याचा आन्सर काय बी, दुसरं काय सी, तिसरं डी, ई, डी, असं तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करायचं. नंतर चेक करायचं की तुमच्या याच्यातले किती राईट आहे आणि किती रॉंग झाले. जोपर्यंत तुम्ही अशी प्रॅक्टिस करणार नाही एमसीक्यूची, तोपर्यंत तुम्हाला कॉन्फिडन्स लेवल तुमची बूस्ट होणार नाही. ठीक आहे. तर सब्जेक्ट वाईजचा जर विचार केला तर पॉवर सिस्टीम आणि अॅनालॉगचा क्रॅश कोर्स अवेलेबल आहे आपल्या चॅनलवर फ्री ऑफ कॉस्ट. तर ते तुम्ही बघू शकता, कंटेंटची लेवल बघू शकता. तुम्ही जर केला ना तो कोर्स, जर तुम्हाला प्रॉपरली ते तुम्ही एमसीक्यू ही सॉल्व्ह करू शकता. खूप सारे कन्सेप्ट खूप शॉर्ट वेने व्यवस्थित पद्धतीने सांगितलेले आहे, तर तो तुम्ही चेकआउट करू शकता. नंतर नॉन टेकचा जर विचार केला तर रिझनिंग, ॲप्टिट्यूड आणि मराठी, तर याची तुम्हाला टेक्निकलच्या सोबतच डे 1 पासूनच रिव्हिजन, डे 1 पासूनच प्रॅक्टिस सॉल्व्ह करून बघायचं आहे. रिझनिंग वाचून जमत नसते, भरपूर स्टुडंट आहे वाचून बघतं, वाचून न्यूमेरिकल रिझनिंग बघतात, वाचून नसते जमत रिझनिंग. रिझनिंग तुम्हाला प्रॅक्टिस म्हणजे प्रॅक्टिसच करावी लागेल. त्यानंतर रिव्हिजन ही डेली झालीच पाहिजे. सगळ्यात मेन असते रिव्हिजन. जोपर्यंत तुम्ही किती पोर्शन कंप्लीट करा, सिलेबस कंप्लीट करा, आणि जोपर्यंत त्याला रिव्हिजन करणार नाही तोपर्यंत तुमच्या डोक्यामध्ये ते फिट्ट होणार नाही. नंतरचा भाग असतो तो टेस्ट. हाफ सिलेबस झाल्यावरही तुम्ही थोड्याफार सब्जेक्ट वाईज टेस्ट देऊ शकता, किंवा पूर्ण सिलेबस कव्हर झाल्यावर टेस्ट देऊन द्यायची. आता असा विचार नाही करायचा की मला एकदम स्ट्रॉंग अभ्यास झाला आणि असं नाही झालं तसं नाही. एखादी टेस्ट देऊन पाहिजे, जेणेकरून तुमचं काय होतं, तुम्हाला समजून जाते की नाही माझी एवढी एवढी लेवल आहे. तर अशा प्रकारे एक एक टेस्ट मग देत जायचं. एकदम डेली टेस्ट द्यायला पाहिजे असंही काही गरजेचं नाही. मेन सगळ्यात महत्वाचं असते ते म्हणजे रिव्हिजन आणि तुमचं किती सिलेबस कंप्लीट झालाय ते. तर ह्या 2 गोष्टी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, आणि सोबतच नॉन टेकची डेली प्रॅक्टिस करणे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला 90 दिवसापैकी आपले 75 दिवस गेले होते आणि 15 दिवस आपल्याकडे बाकी होते. त्या 15 दिवसामध्ये तुम्हाला डेली काय करायचं आहे, रिव्हिजन करायची आहे, डेली नॉन टेकची प्रॅक्टिस करायची आहे. त्यात तुम्हाला टेस्ट पण सॉल्व्ह करायची आहे. टेस्टमध्ये तुम्ही 15 दिवसामध्ये पहिल्या दिवशी जर तुम्ही टेस्ट दिली तर 5-6 दिवसानं, म्हणजे आठवड्याला एक टेस्ट दिलं तरी होऊन जाते, किंवा मग ती 4-4 दिवसाला एक टेस्ट द्या, 4 ते 5 टेस्ट दिला तरी सफिशियंट असतात. आधी तुमचं सगळ्यात पहिला मोठो असला पाहिजे तो म्हणजे सिलेबस कम्प्लिशन आणि रिव्हिजन, परत नॉन टेकची प्रॅक्टिस. ह्या 3 गोष्टी खूप जास्त इम्पॉर्टंट. त्यानंतर मग टेस्ट देणंही गरजेचं आहे, कारण तुम्हाला टाइमला कसं मॅनेज करायचं ते टेस्टवरून समजते. ठीक आहे. आणि टेस्टमध्ये कमी मार्क आले तर डिमोटिवेट बिलकुल व्हायचं नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे 15 दिवसात तुम्ही 3 ते 4 टेस्ट द्या, तुम्हाला जसं मॅनेज होते त्या प्रकारे. ठीक आहे. तर आपल्याकडे 90 दिवसाचं आपण स्ट्रॉंग प्लॅनिंग याच्यासाठी केलं. त्याच्यानंतर आपल्याला काही दिवस नक्कीच भेटणार आहे, पण 90 दिवसाचं केल्यानंतर आपल्याकडे जे बाकीचे दिवस आहेत ते बोनस दिवस आहेत. त्यात आपण आणखी टेस्ट सिरीज देऊ शकतो, टेस्ट देऊ शकतो, आणखी नॉन टेकला का वेगळ्या लेवलला देऊ शकतो, आणखी प्रॅक्टिस करू शकतो, रिव्हिजन करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी बाकी जे दिवस आपल्याकडे राहणार आहेत त्यात हे चालणारच आहे. पण सगळ्यात पहिला मोठा जो होता आपल्याला सिलेबस कशा प्रकारे कंप्लीट करायचा, तर प्रत्येक सिलेबसचा डिटेल सिलेबस व्हिडिओ तो मी तुम्हाला प्लेलिस्टमध्ये देऊनच देते. ते तुम्ही प्रॉपरली बघा, आणि ते तुमच्या नोटबुकच्या पहिल्या 4-5 पेज तुम्ही त्याला सोडणार आणि त्या पूर्ण लिहून घ्यायचे. ते लिहिल्यानंतर एक एक पॉइंटला तुम्हाला टिक करत जायचं की तुमचे किती कंप्लीट झाले आणि किती कंप्लीट करायचे बाकी आहे. त्यानंतर आता हे झालं तुमचं 90 दिवसाचं प्लॅनिंग. तसं बघायला गेलं तुम्हाला 90 दिवस, जे कोणाला वाटतील बापरे 90 दिवस खूप जास्त प्लॅनिंग झालंय 90 दिवसांचं, कोणाला कमी वाटेल की 90 दिवस लगेच निघून जातात, की अभ्यासात दिवस आठवत नसतो. लगेच सकाळ होते आणि संध्याकाळ होते, लगेच 1 महिना 2 महिना 3 महिना जायला जास्त टाइम लागत नसतो. कोणी असा विचार करेल, एखाद्याला 90 दिवस खूप जास्त दिवस झाले, खूप दिवसाचं प्लॅनिंग आहे, टाइम आहे अजून भरपूर पेपरला, करू आज उद्या अभ्यास सुरू. कोणाला असंही वाटेल. 2 विचारांचे स्टुडंट असतात, 2 म्हणजे विचार करणारे. विचारांचा वेगवेगळा असतो प्रत्येकाचा. तर आपल्याला पहिल्या दिवसापासून, पहिल्या दिवसाच्या पहिल्या सेकंड मिनिट पासून प्रॉपरली त्याचं मॅनेजमेंट करायचं आहे. जोपर्यंत तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग करणार नाही तोपर्यंत ते होणार नाही. सगळ्यात पहिला दिवस आहे तुम्हाला अभ्यासाला बसायचा आहे. तर तुम्हाला अभ्यासाला बसायला, तुम्ही त्या दिवसाचं प्लॅनिंगच नाही केलं, कसा करायचा अभ्यास, तर तुम्ही काय करणार, कोणता सब्जेक्ट घेऊन कोणता नाही. तर तुम्हाला त्यासाठीच आधी सांगितलं की प्रायोरिटी पहिले पॉवर सिस्टीम, मशीन नेटवर्क, हे 3 सब्जेक्ट तुम्हाला आधी तुम्ही करणे गरजेचं आहे. जे प्रायोरिटी बेसिस तुम्ही प्रॉपरली अभ्यास केला ना, तुम्हाला समोर जाऊन टेन्शन येणार नाही, कारण तुमचे मेन जे सब्जेक्ट आहे आधीच कव्हर झालेले असणार. तर डायरी, तुम्ही एक छोटीशी डायरी असते ती डायरी करायची, त्यात डे 1 पासून लिहायचं. डे 1 जो राहिला, पहिला तुम्ही पॉवर सिस्टीम करत आहे तर ठीक आहे, मॉर्निंगचं सपोज
7 AM ला तुम्ही अभ्यास करायला बसले तर 7 ते 10 पर्यंत सपोज तुम्ही अभ्यास केला किंवा कोणी 11 पर्यंत तुमची जशी बसण्याची कॅपॅसिटी आहे त्यानुसार 3 तास तुम्ही पॉवर सिस्टीमचं सिलेबस कंप्लीट करण्याचं ते बघत आहे. त्यानंतर तुम्ही एखादा अर्धा तास ब्रेक घेऊ शकता. सपोज 10 ते 11 तुम्ही ब्रेक घेतला. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं शेड्यूल लिहून ठेवा. तुम्ही तुमचं शेड्यूल लिहिला तुम्हाला टाइम समजेल की तुम्ही टाइम कुठं घालवताय. मोबाईल तर नाही बघत आहे ना किंवा तुम्ही प्रॉपरली तुमचा अभ्यासाचाच टाइम देताय ना. तर एकदा आपण मोबाईल पाहायला सुरुवात केली की अर्धा एक तास कसा जातो समजत नसते. त्यामुळे मोबाईलला थोडं दूर ठेवायचं प्रिपरेशन डेजमध्ये. बाकी सोशल मीडियाचे जे काही बाकी तुम्हाला जे काही डिस्ट्रॅक्ट करतात त्यापासून पण दूर राहायचं. त्यानंतर तुम्ही परत 11ला बसले सपोज, तर 11ला बसले तुम्ही त्यानुसार 11 ते 12, 12 ते 1, 2 तास परत तुम्ही परत तुम्हाला पॉवर सिस्टम करायचा कंटाळा आला, तुम्ही त्यानंतर मग रिझनिंग घेऊन बसा. रिझनिंग करत आहे सपोज तुम्ही. त्यानंतर परत तुम्ही सपोज 1 वाजता ब्रेक घेतला, 1 ते 2 चा ब्रेक घेतला जेवणाचा, जेवण करण्याचा ब्रेक घेतला सपोज. मग 5 वाजता त्यानंतर तुम्ही काय करणार तर 2 वाजता जेवण करायला 2 ते 5 सपोज या 3 तासाच्या परत तुम्ही पॉवर सिस्टमला घेतलं. आधी त्याची रिव्हिजन करून घेतली की सकाळी मी 3 तास आणखी काय काय केलं, कोणकोणते टॉपिक मला प्रॉपरली समजले का नाही समजले, असं तुम्ही प्रॉपरली पूर्ण दिवसाचं म्हणजे सकाळी उठल्यापासून अभ्यासाला बसण्याच्या क्षणापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्ही जेव्हा केव्हा झोपत असणार, झोपण्याचा टाइम सपोज 10 PM बरोबर पण तर तोपर्यंत तुमचं प्रॉपर प्लॅनिंग त्या डायरीमध्ये म्हणजे आज लिहिलं आज रात्री झोपायच्या त्याचं लिहायचं प्लॅनिंग उद्याचं. म्हणजे उद्या तुम्हाला प्रश्न नाही पडायला पाहिजे की मी सकाळी उठून कशाचा अभ्यास करू. तुमचं प्रॉपर शेड्यूल असलं तुम्ही त्यानुसार जर अभ्यास केला तुमचा एकही सेकंद वाया जाणार नाही. तुम्हाला मोबाईल बघायचा, YouTubeवरचे काही व्हिडिओ बघायचे कंटेंट प्रॉपर जे म्हणजे स्टडी रिलेटेड आहे त्यासाठी एक स्पेशल टाइम ठेवायचा की ठीक आहे जेवणानंतर मला झोप येऊ शकते. तर ठीक आहे 2 ते 3 मध्ये मी YouTubeचे व्हिडिओ बघू शकतो. जेव्हा जास्त मला बोर व्हायला लागलं की मी आता अभ्यास करून कंटाळा आला तर YouTubeचे व्हिडिओ बघतो, YouTubeवरचे MCQ बघतो. असं काहीही तुम्ही करू शकता. तर तुमचं जे काही प्लॅनिंग आहे सकाळी 7 ते रात्री झोपेपर्यंत किंवा सकाळी उठल्यापासून एखाद्याचा सकाळी अभ्यास होत नाही, रात्री होते. तुमचं जसं शेड्यूल म्हणजे जसं तुम्ही करता, जसं तुम्हाला प्रॉपरली मॅनेज होते, तसं तुम्ही त्या डायरीमध्ये डे 1 पासून लिहा. जेणेकरून काय होतं, की एखाद्या वेळेस म्हणजे असं फील होते, डिमोटिवेट फील होते आणि कधी होईल पेपर, पेपर होईल की नाही, पेपरची डेट येईल की नाही, असं टेन्शन घेत काय होते, एखाद्या दिवशी अभ्यास नसते होत. पण त्या दिवशी जर आपण डेलीचं डायरीमध्ये शेड्यूल लिहिलेलं असलं तुम्ही डेलीचं, तर तुम्ही काय विचार करता, जाऊ द्या जे शेड्यूल आहे ते तर कंप्लीट करून घेते. मग पाहून घेऊ पुढचं पेपरचं. पण तुम्ही शेड्यूलच नाही बनवलं तर दिवसभर मग मोबाईलवर टेलिग्राम बघणार, व्हॉट्सअप बघणार, पेपर होणार की नाही, डिमोटिवेट करणारे लोक जे असतात त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जर असाल तर काय गव्हर्नमेंटमध्ये प्रत्येकाचं थोडी सिलेक्शन होते. तुम्ही काय करणार? कधीच होते एक्झाम, 6 महिन्यांनाच होईल, 1 वर्षानंच होईल, असे डिमोटिवेट करणारे भरपूर असतात. पण त्यांच्यापासून दूर राहून तुम्हाला तुमचं एम जे आहे, तुम्हाला तुमची एक्झाम क्रॅक करायची आहे, तर तुम्ही तुमचं शेड्यूल बनवा. जोपर्यंत तुम्ही तुमचं शेड्यूल बनवणार नाही आणि ते प्रॉपरली एक्झिक्यूट करणार नाही, तोपर्यंत काहीही होणे नाही. तर या गोष्टी प्रॉपरली लक्षात ठेवा. असं जर तुम्ही तुमचं स्वतःचं प्लॅनिंग करा. मी सांगते तसंच नाही 7 ते 10 पॉवर सिस्टमच घेऊन बसायचं असं नाही. प्रत्येकाचा कोणाचा सकाळी अभ्यास होतो, तर कोणाचा रात्री अभ्यास होतो. तुमचं जे कॅपॅसिटी आहे, तुम्हाला जसं प्रॉपरली लक्षात ठेवता येईल, जसा प्रॉपरली अभ्यास करता येईल, त्या वेने करा. पण डायरीचा खूप प्रॉपरली यूज होतो. मी म्हणजे माझ्या शेड्यूलमध्ये किंवा मी जेव्हा अभ्यास करत होती, तेव्हा मला डायरीने खूप म्हणजे जेव्हा केव्हा जेव्हा म्हणजे अभ्यास म्हणजे पेपरच नसतो समोर, पेपरची डेटच कन्फर्म नसते, पेपर कधी होईल ही गोष्टच क्लिअर नसते, समोर पूर्ण अंधार असतो, त्या सिच्युएशनमध्ये डायरी हा ऑप्शन खूप चांगल्या प्रकारे म्हणजे डेलीचा शेड्यूल तर पूर्ण करायचा, उद्याचा उद्या पाहू, आजचा दिवस जो आहे तो मी किती माझा प्रॉपरली इफेक्टिव्हली यूज केला हे आजचं म्हणजे प्रेझेंट तर तुम्ही तो खूप प्रॉपरली यूज केला तर फ्युचर बेस्टच आहे. त्यामुळे कधीच उद्या सांगून तुमच्या म्हणजे अंधारच आहे ना, कधी एक्झाम होईल कोणाला माहिती आहे. काही शेड्यूल एक्झॅक्ट कोणालाच माहिती नसते. आपण 45 दिवसात एक्झाम होणार हे असते किंवा 45 दिवसात एक्झाम होणार, पण 45 दिवसात तशी एक्झाम होत नाही. म्हणजे थोडा टाइम लागतोच. आता जनरली 1 महिना अजून आपल्याला बाकी आहे फॉर्म फिलिंगसाठी. त्यानंतरचे समजा 1-2 महिना लागतोच. तर 3 महिन्याचं आपण असं प्लॅनिंग बनवलंय. पण त्यापेक्षा एखादा महिना तुम्हाला एक्स्ट्रा भेटू शकतो. ते चान्सेस आहेत किंवा जास्तही भेटेल. पण जेवढं कमीत कमी टाईमचं आपण जर नियोजन केलं, तर आपल्याला समोर जे दिवस असतात ते आपले बोनस असतात. आपण आणखी स्ट्राँग वेने अभ्यास करू शकतो. तर डायरीचा तुम्ही नक्की यूज करा. तुम्हाला ते म्हणजे खरंच प्रिपरेशनमध्ये खूप बेनिफिट राहील त्याचा. आणि तुम्हाला कुठेही बाकी जर काही डाऊट आला, विचारायचं असेल, तर तुम्ही टेलिग्रामला मला कॉन्टॅक्ट करू शकता. टेलिग्रामची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिसून जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही प्रॉपर तुमचं प्लॅनिंग करा आणि तुमचा एक-एक सेकंद जो आहे तो
प्रॉपरली यूज करा. मिस्टेकमध्ये आपण डिस्कस केलं की टेक आणि नॉन टेक दोघंही आपल्यासाठी सिलेक्शनसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कोणालाही कमी समजायचं नाही. ठीक आहे. फक्त एवढंच की 70-30च्या रेशोमध्ये आपण टाइम द्यायचा. 70% टेक्निकलला आणि 30% नॉन टेकला. तर अशा प्रकारे, कारण ते वेटेजही त्याच अकॉर्डिंग आहे, तर टाईमही आपला त्याच अकॉर्डिंग यूज झाला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे निगेटिव्ह लोकांपासून, जे डिमोटिवेट करतात त्यांच्यापासून 10 हात दूर राहा. ठीक आहे. आणि तुमचा एक एक सेकंद जो आहे, डायरी यूज करा. एक एक सेकंद जो आहे तो तुमचा प्रॉपरली यूज झाला पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं अभ्यासाचं नियोजन करा. आणि तुम्हाला कुठेही डाऊट असला तर तुम्ही मला टेलिग्रामला विचारू शकता. ठीक आहे. आणि प्रॉपर प्लॅनिंग करा, जेणेकरून तुम्ही जर प्रॉपर प्लॅनिंग केलं, एक्झिक्यूट केलं, तर तुमचं सिलेक्शन नक्कीच होईल. थँक्यू सो मच.